आम्ही इकडे आलो कारण की जे आंदोलन 15ला झालं, 15 तारखेला, त्याच्यावरती आमच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. पण ते चुकीचा गुन्हा आहे आणि ते पोलीस भागवान आणि जे व्हिडिओचे जे नणावडे म्हणून जे आहेत अपंग, त्यांनी अक्षरशः नको ती इकडे म्हणजे छेडछाड केली माझी आणि अक्षरशः मला कोपऱ्यात नेलेलं आहे. आणि जेव्हा त्यांना कळलं की म्हणजे पत्रकार कॅमेरे सगळे आले, त्यांनी सरळ हातवरती केले. अक्षरशः त्यांनी म्हणजे लाजिरवाणी काम केलेलं आहे. पोलीस प्रशासन आहे की काय बोलायचं हैवान आहे ते त्यांना माहिती. एकट्या महिला आंदोलन करतोय तर एक तरी पोलीस प्रशासन महिला पाहिजे होती की नाही. आणि त्या लोकांनी अक्षरशः विनयभंग केलेला आहे माझा. नको तिकडे म्हणजे काय बोलायचं, मला बोलायला पण येत नाही. एवढ्या ठिकाणी त्यांनी अत्याचार केलेला आहे. गेल्यावर मी थांबलेले होते. जिडव साहेब आणि ते पिंपळे साहेब आले, पाठीमागून धक्का दिला. तू पुण्या जातीची आहे, त्यांनी जातीवाद केला मला आणि तू पुण्या समाजाची आहेस असं म्हणले आणि ढकललं असताना माझ्या पायाला लागलं, गुडघा सुजला, माझा कोपरा सुजला आणि असे घाणेरडे शब्द बोलत ते आत गेले. आत गेल्यावर मला उठता आलं नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी उठवलं. मग जर आम्ही स्वतःसाठी वैयक्तिक लढत नाही तर आम्ही समाजासाठी, लोकांसाठी, गोरगरिबासाठी, अन्याय अत्याचार जिथं होते तिथं लढतो आम्ही. आणि असं जर पोलिसांनी माझ्या बहिणीवर अन्याय अत्याचार झाला, उद्या माझ्यावर झालेला आहे, समजा असे जर जातीवादी बोलत असतील तर कसं करायचं. यांना पगार यायचा, आम्हाला 1 रुपया कुणाचा पगार नसता, स्वतःच्या पैशाने येतो तर आम्ही लढतो. तरी यांनी अन्याय अत्याचार आमच्यावर करतात. इथून पुढे असं झालं नाही पाहिजे. आम्ही गप्प गेलो काल पण परवा पण आंदोलन झाल्यावर त्यांनीच उलट आमच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे की सीसी कॅमेरा फोडला, कुठं काय फोडलं. त्यांना सीसी कॅमेरामध्ये दिसल ना सगळं. मला अक्षरशः डोळ्याला अंधारी आली होती. मी BP शुगरची पेशंट आहे. त्यांनी एवढं घाणेरडे बोलले, तू ह्याच्यासाठीच येतेस म्हणून तुझं बघता म्हणून मला असं दोघांनी ढकलले. आणि ते उलट आमच्यावर म्हणजे आम्ही सगळ्या जगासाठी काम करतो आणि आमच्यावरच त्यांना पगार सुरू आहे. आम्हाला कुणाची पगार नाही, 1 रुपया आम्ही कुणाचा घेत नाही. असा अन्याय त्याच्या आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही काय स्वतः वैयक्तिक आमच्या घरासाठी लढत नाहीत, सगळ्या समाजासाठी, सगळ्या जगासाठी लढतो. आज त्यांनी अन्याय त्याच्यात केलाय तर उद्या पुन्हा पण होईल ना. या ठिकाणी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने PI मांजरेसाहेब यांची भेट घेतली. 15 जुलै रोजी काठी नावाच्या गावामध्ये ग्रामपंचायतच्या जागेवर जे अतिक्रमण केलं होतं तर ते अतिक्रमण काढा याबाबत श्रीकांत घाटे यांनी तक्रार दिली होती. मागे आंदोलन उपोषण केलं होतं, अनेक वेळा निवेदन दिलं पण त्याची दखल घेतली नाही. म्हणून परवा आमच्या सर्व संघटनेच्या माझ्या मुली, सर्व मुलं, गटविकास अधिकारी यांच्याकडे गेले असताना या कार्यालयामधल्या बाकीच्या अन्य कर्मचाऱ्यांनी माझ्या मुलीशी विनयभंग केलेला आहे. सारिका चुंगेशी, लता आगेशी विनयभंग केलेला आहे. त्यांना जात विचारली, धक्काबुक्की केली, त्याच्या पायाला लागलं, हाताला लागलं. हे बाब अत्यंत चुकीचे आहे. कायदा असा बोलतो की त्या ठिकाणचा लखन सुरोसे नावाचा ग्रामसेवक गेल्या 6 महिन्यापासून गावात येत नाही. कायदा असा बोलतो की या लखन हा जो ग्रामसेवक, तलाठी यांची घरं सज्जामध्ये पाहिजेत. हे घर सज्जामध्ये आहे अशा प्रकारचं खोटं रेकॉर्ड तयार करून शासनाची फसवणूक करत आहेत. गेल्या मार्च महिन्यामध्ये राज्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी 3000 कोटी रुपये सरकारकडून घेतलेले आहेत. आणि म्हणून आता आमचा लढा या ग्रामसेवकाच्या पगारीमधून पैसे वसूल करा अशा प्रकारची मागणी आहे. आणि लता आगळे आणि सारिका चुंगे यांच्यावर अन्याय झालेला आहे. याबाबत आम्ही राज्यामध्ये पूर्ण आवाज उठवू. माझी आता PI मांजरेसाहेबांना माझी विनंती आहे की माझ्या मुलीला जात विचारली, तिच्या जातीविषयी वाईट बोललेले आहेत, आमच्या सारिकाला चुकीच्या पद्धती बोललेले आहेत. या दोघांचे गुन्हे नोंद करून घ्या. आता मी DSP साहेबांना भेटलेलो आहे. DSP साहेब म्हणे की तुम्ही संबंधित PI साहेबांना भेटा, PI साहेब ऐकून घेतील आणि जर गुन्हा दाखल केला नाही तर राज्यभर याबाबत आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा या निमित्ताने देतो. प्रदीप पाटील, खंडापूर, राष्ट्रीय अध्यक्ष. मी श्रीकांत सौदागर घाटे
राहणार काठी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती माजी सैनिक तालुका अध्यक्ष. मी गेल्या 6 महिन्यापासून अतिक्रमणासाठी, रस्त्यावरील अतिक्रमणासाठी, वैयक्तिक माझ्या अतिक्रमणासाठी नाही, तिथं 100 लोकांच्या सह्या आहेत, तिथनं 100 घरं येतात जातात. त्यांनी 9 फूट 8 ते 9 फूट अतिक्रमण करून रस्त्यावरती कॉलम घेतलेले आहेत. 9 फूट बाय 50 एवढं अतिक्रमण त्या लोकांनी केलेलं आहे. त्या अनुषंगाने मी वारंवार ग्रामसेवक साहेबाला बी तक्रार दिल्या, आमरण उपोषण केलं, एक बोंबाबोंब आंदोलन केलं आणि ह्याच्यानंतर मी कालचं जे 15 जुलैचं जे आंदोलन होतं ते आत्मदहनाचं आंदोलन होतं. ग्रामसेवकला वारंवार सांगूनही त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. टाळाटाळ करत हो पाडतो, बघतो, ठेवतो अशा प्रकारची होते. आणि काल जे खोटे गुन्हे दाखल केले आहेत भिंगारदेवे साहेबांनी, की काल सगळं आंदोलन झाल्यानंतर, जर 12:30 वाजता आंदोलन झालं, सगळं व्यवस्थित झाल्यानंतरही त्यांनी संध्याकाळी कुठल्या कारणास्तव खोटे गुन्हे दाखल केले आमचे. फायरमध्ये आरोप आहे की तुम्ही संगणकाची तोडफोड केली, फाईल वगैरे टाकून दिल्या, धक्काबुक्की केल्याचा आरोप याबाबत मी हा व्हिडिओ पाहिलेला आहे. कुठल्याच माझ्या कार्यकर्त्याने त्यांचं संगणक फोडलं नाही, फाईल फेकलं नाही, टेबल फोडलं नाही. हा व्हिडिओ धांदाच खोटं बोलतो. आणि तुम्हाला सांगतो की आता मी या ठिकाणी साहेबांना भेटलेलो आहे आणि यापुढचं आमचं आंदोलन असं आहे की BDO साहेब तुम्ही किती संरक्षण घ्या, तुमच्या तोंडाला माझ्या महिला काळं फासून तुमची धिंड काढतील, आम्ही त्याच्यामध्ये मागं हटणार नाही. त्या पदाधिकाऱ्यावर आंदोलन केले म्हणून गुन्हे दाखल करते. आज जर ही आंदोलन आम्हाला करू दिलं नसतं, किरकोळ कारण आहे की फक्त अतिक्रमण, ते अतिक्रमण जर हटवलं असतं तर आम्हाला आंदोलन करायची वेळ आली नाही. पण साहेब लोक कुठनं कमिशन मिळतं ह्या गोष्टीवर फक्त अवलंबून आहेत आणि तिथं काम चालू आहे. अतिक्रमण करतं लक्ष नाही. आज जर आमचे अतिक्रमण जर झालं नसतं तर आम्ही आंदोलन केलं नसतं आणि तिने जर लवकर कारवाई केली तर अतिक्रमणाचा विषय झाला. आणि आज आणि उलटा गुन्हा आमच्यावर दाखल करतात. काय करतात की फोडतोड केली. आज सर्व मीडिया आहे, तुम्ही मीडियावर बघतोय, तुम्ही तिथं रेकॉर्डला होतात, तुम्हाला पण त्यांची काय अर्जबाई होती, चला बाहेर चला. एवढा जर व्हिडिओ अर्वच्छ भाषेत तुम्हाला बोलू शकतो पत्रकार बांधवला, तर आमच्या महिलाची आणि त्यांनी काय केलं असेल. फक्त आमची एवढीच मागणी आहे की आमच्या ज्या महिलावर अत्याचार झाला आहे त्याच्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. ते पण छेडछाडचा आणि अट्रॉसिटीचाच, दुसरा गुन्हा नाही. आणि आज जर गुन्हा दाखल झाला नाही तर याच्या पुढची भूमिका आम्ही पोलीस स्टेशन असो, धाराशिवचं SP ऑफिस असो, त्यांच्या ऑफिससमोर आम्ही संघटनेच्या राज्यभरातले पदाधिकारी मिळून आम्ही आंदोलन करणार आहे. आणि आमची भूमिका आहे की ह्यांच्यावर गुन्हाच दाखल झाला, आमच्यावर जसा गुन्हा दाखल होतो, आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करून आमच्यावर गुन्हा दाखल होतो, आमच्या पदाधिकारी छेडछाड केली जाते. आज एखादी महिला आपली स्वतःची इज्जत घेऊन मीडियासमोर येते, ही साधी गोष्ट नाही. तिला नवरा आहे, तिचे आज लेकरं आहेत, तिला सासू सासरे आहेत, ही सोपी गोष्ट नाही. ही पत्रकार बनवून ही पोलीस डिपार्टमेंटसाठी आणि त्या अधिकाऱ्यासाठी साधी असेल, पण एखाद्या बाईचा संसार, ही लाज इज्जत ही सगळ्यात तरी असते. आज ती महिला 4 चौकात येऊन सांगते की ह्यांनी मला हात लावला आणि तुमच्या कॅमेऱ्यात त्या गोष्टी कैद आहेत. आम्ही नाही म्हणत नाही, तुम्ही त्याच्यावरनं तुम्ही CCTV सगळे चेक करून गुन्हा दाखल करावा, एवढी आमची मागणी. संबंधित पोलीस निरीक्षकांशी आपलं बोलणं झालं, त्यांनी आरोग्या म्हणले आणि आम्ही चौकशी करून करावी. आम्हाला चौकशी करून त्यांचा जसा बिगर चौकशी करता जसा गुन्हा दाखल करून घेता तसा आमचा करून घ्या. आम्ही आता अर्ज देऊन जाणार नाही तर उद्या आम्ही SP ऑफिसवर बसणार आहे.